हॅलो, जानकीज किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आज आपण ही पावट्याच्या शेंगा आपल्याला ह्या सीझन मध्ये मिळतात बाजारामध्ये. पावट्याच्या शेंगा आणल्या तर ह्या शेंगा आपण त्याची थोडी रस्सा भाजी करणार आहोत. ही भाजी आपण चिरून घेतली, पावट्याच्या शेंगा चिरून घेतल्या आणि पाण्यामध्ये टाकले, धुवून टाकणार आहोत. गॅस चालू केला, पॅन ठेवला तापायला, तेल घातलं त्यामध्ये. आता आपण तेल तापलं का 2-4 मोहऱ्या टाकून बघू. तापलं नाही, आपलं तेल तापलेलं आहे. मोहरी टाकून घेऊ आपण. मोहरी छान आपली तडतडायला खमंग अशी चांगली तडतडून भाजली की आपण थोडे टाकू जिरे, थोडी आल्याची पेस्ट, टाकू थोडी लसूण पेस्ट आपण करून घेतलेली आहे. आता टाकू ही कोथिंबीर आणि हिरवी मिरचीची पेस्ट. त्याला चांगला परतून घ्यायचं. हा सुवास काय छान येलेला आहे बघा. आपली पावट्याची भाजी खूप सुंदर होणार आहे. त्यामध्ये टाकू हे थोडे शेंगदाणे घेतलेत आपण, तसेच म्हणजे असे भाजून, आणि तीळ थोडे आणि ओलं खोबऱ्याचा थोडा तुकडा घेतला, सगळा मिक्सर मधून काढला. आणि आपण आपला चांगला मसाला परतला. आता पावट्याच्या शेंगा आपण टाकून घेऊ, चांगल्या परतून घेऊ या मसाल्यामध्ये. आता टाकू यामध्ये घरचा मसाला आपण घरी केलेला आहे. त्याला टाकू आपण आपलं तिखट, साधं तिखट. तुमच्या कमी जास्त, तुमच्या तेल आणि तिखट तुम्ही कमी जास्त प्रमाणात टाकू शकता. मी जास्त टाकलेलं नाहीये. त्याला टाकू थोडीशी हळद, त्याला टाकू थोडीशी कढीपत्ता, त्याला टाकू थोडीशी कोथिंबीर, आणि छान आता असं मसाला आणि तिखट सगळंच आपण परतून घेऊ. आता टाकू थोडासा हिंग विसरलेला आहे म्हणून आता टाकते. छान परतल्या जातो मसाल्यामध्ये, आपण काही नाही, हरकत नाही. आपला मसाला छान परतल्या गेलेला आहे, तुम्ही पाहू शकता. आता याला टाकू आपण गरम पाण्याने पटकन पण शिजतं आणि चवीला खूप छान होतं ते. आणि हे मिक्सरचं भांडं, आपण त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये तीळ, शेंगदाणे आणि ओलं खोबरं परतून घेतले. हे टाकू भांडं विसळून. आपण आपल्याला हे पण वाया जाऊन द्यायचं नाही. विसळून टाकू. आता आपली ही भाजी चांगली आपण 10 मिनिट शिजवून घेऊ. मऊ शेंगा होईपर्यंत आपण ही छान शिजवून घेऊ. भाजी आपली शिजत आलेली आहे, पावट्याची भाजी. आपण त्याला टाकू मीठ, हे चांगलं असं मीठ आपण मिक्स करून घेऊ. तुम्हाला घट्ट पातळ जसं पाहिजे तसं तुम्ही करू शकता, पाणी कमी जास्त टाकू शकता. मी अशी एवढीच रस्सा भाजी केलेली आहे. आता आपण मीठ टाकलं, एक 2-3 मिनिटच आपण याला छान उकळून घेणार आहोत. आता आपली पावट्याची भाजी झाली आहे. याला थोडीशी कोथिंबीर अशी पेरू, आणि ही भाजी आता खाली उतरून घेऊ आपण. गॅस बंद करून टाकू. ही पावट्याची भाजी आपली खाण्यासाठी तयार झाली. बघा, तुम्ही पाहू शकता. तुम्हाला जर थोडं तिखट वगैरे तुमच्या कमी जास्त ह्याच्यानुसार तुम्ही करू शकता. मला तिखट जास्त चालतच नाही. अशी भाजी, पावट्याची भाजी तुम्ही नक्की करून पहा मैत्रिणी आणि प्रेक्षक. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा.